महायुती पाठोपाठ ठाकरे बंधूंच्या नेत्यांच्या बैठका सुरू झाल्यात। संजय राऊत आणि अनिल परब यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली आणि याच आठवड्यामध्ये ठाकरे बंधूंकडूनच युतीची घोषणा होणार असल्याचं राऊतांनी म्हटलं। दरम्यान ठाकरे बंधूंचा जागा वाटपाचा फॉर्म्युला नेमका काय असू शकतो तेही आपण पाहूया। शिवसेना आणि मनसे उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षाने आम्ही एकत्र येत आहोत आणि पुढची वाटचाल आम्ही एकत्र करणार आहोत। शिवसेनेची युती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबरोबर होते। महापालिकांच्या निवडणुका घोषित होताच ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या नेत्यांच्या हालचाली सुरू झाल्या। संजय राऊतांसह अनिल परबांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली। राज ठाकरेंसोबत उद्धव ठाकरेंच्या नेत्यांची 45 मिनिट चर्चा झाली आणि या बैठकीनंतर परब नांदगावकरांनी स्पष्ट केलं, ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची वाटचाल एकत्र असेल। शिवसेनेची युती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबरोबर होते। आम्ही ऑलरेडी आता महाविकास आघाडीत आहोत। आमची ही इच्छा आहे की महाविकास आघाडी अभेद्य राहावी। आता यामध्ये काँग्रेस काय निर्णय घेते हा त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे। आमची इच्छा आजही अशी आहे, परंतु इच्छा, अपेक्षा, चर्चा आणि त्याच्यातला अंतिम निर्णय यामध्ये फरक असतो। ज्या दिवशी चर्चा अंतिम होईल, निर्णय होतील, त्या दिवशी आपल्याला कळवू। आज तरी आम्ही शिवसेना आणि मनसे उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षाने आम्ही एकत्र येत आहोत आणि पुढची वाटचाल आम्ही एकत्र करणार आहोत। ही गोष्ट खरी आहे की आज आमची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये काही गोष्टी ठरलेल्या आहेत, त्याप्रमाणे पुन्हा आम्ही आता बसणार आहोत आणि मला वाटतं की तुम्हाला बातमी लवकरात लवकर आम्ही देऊ शकतो। काय अडचण आम्हाला वाटत नाही। 1-2 दिवसामध्ये नक्कीच सगळी माहिती देऊ। जागा वाटपासाठी बैठकांना सुरुवात झालेली आहे। त्याचबरोबर काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीलाही सोबत घेण्याचे प्रयत्न उद्धव ठाकरेंचे। मात्र स्वतंत्र लढण्यावर ठाम असल्याचं काँग्रेसच्या वर्षा गायकवाडांनी स्पष्ट केले। मुंबई महापालिकेत एकूण 227 जागा आहेत। मनसेची 80 जागांची मागणी असल्याचं कळते। त्यापैकी 50 जागा A+ म्हणजे निवडून येण्याची शक्यता अधिक असलेले वॉर्ड मनसेला हवे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मागणी 50 जागांची। प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंच्या उपस्थितीत बुधवारी बैठक होणार आहे। त्यात ठाकरे बंधूंसोबत राहायचं की स्वतंत्र लढायचं यावर निर्णय होईल। मात्र पवारांच्या राष्ट्रवादीला 10 ते 15 जागा मिळू शकतात, तर ठाकरेंची शिवसेना 130 ते 135 जागा लढू शकते। येत्या आठवड्यामध्ये ती घोषणा व्हायला हरकत नाही। हे पहा की आता जी प्रक्रिया सुरू झालेली आहे, नॉमिनेशन्स, आता जे 2 पक्ष प्रमुख एकत्र येतात त्यांचा काहीतरी कार्यक्रम ठरलेला असेल ना घोषणा करण्याचा। आज संजय राऊतांनी आणि अनिल परबांनी राज ठाकरेंची भेट घेतली आहे। कुठेतरी कोण कोणाला भेटतंय याच्यावर आम्ही काय भाष्य करणार। एकदा त्यांना एकत्र येऊन समोर येऊ द्या, 100 प्रश्नांची बरसात त्यांच्यावर आम्ही करू। उद्धव आणि राज ठाकरेंचा राजकीय मार्ग वेगवेगळा झाल्यापासून पहिल्यांदाच दोघेही राजकीय मैदानात सोबत येऊन एकत्र लढतायत। त्यामुळे मुंबईची लढत अधिक लक्षवेधी आहे। ठाकरे बंधूंचा अजेंडा हा मराठी आणि मराठी माणूस हाच असेल। मराठी लोक पुन्हा एकदा बलिदान द्यायला तयार आहोत, पण ही मुंबई आम्ही अमित शहांच्या घशात जाऊ देणार नाही। या महाराष्ट्राला माहिती आहे रहमान डाकू कोण आहे, कोणाला मुंबई लुटायची आहे आणि त्यांना हे पाठबळ देणारे कोण आहेत। या मुंबईचं कराचीतील लॅरी शहर कोणी केलेलं आहे अड्डा, या अख्ख्या मुंबईला माहिती आहे, महाराष्ट्राला माहिती आणि देशाला माहिती आहे। काही फरक पडत नाही। काल देवेंद्रजींनी सांगितलं, काय फरक पडणार आहे? काही फरक पडणार नाही। लोक इतके दूधखुळे नाही आहेत, लोकांना माहीत आहे ते कशासाठी करत आहेत, काय करतायत, त्यामुळे आम्हाला ती चिंता अजिबात नाही। मुंबईमध्ये सुद्धा तुम्ही आश्चर्यकारक निकाल लागेल, आश्चर्यकारक लागेल। तुम्ही म्हणाल की असं कसं काय झालं? बिहारमध्ये झालं विधानसभेत, महाराष्ट्रात जे झालं विधानसभेत, तेच मुंबईच्या BMC सुद्धा होणार आहे। निवडणुका घोषित होताच मुंबईतल्या ऐतिहासिक अशा छत्रपती शिवाजी पार्क मैदानासाठी ठाकरे बंधू आणि शिंदेंच्या शिवसेनेत रस्सीखेच सुरू झाली। 11 आणि 12 जानेवारीला मनसेने अर्ज केला असून सभेसाठी परवानगी मागितली। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं 12 तारखेसाठी अर्ज केला। शिंदेंच्या शिवसेनेनेही 11, 12 आणि 13 जानेवारीपैकी एक दिवस सभेसाठी परवानगी मिळावी यासाठी महापालिकेकडे अर्ज केलाय। 15 तारखेला मतदान होणार असून 48 तासांआधी प्रचार थांबेल आणि 13 तारीख प्रचाराची शेवटची तारीख असेल। त्यामुळे मतदानाआधी शिवाजी पार्क मैदान कोण मारेल हे येत्या दिवसात दिसेल।
निवृत्ती बाबरसह ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.